Hello and welcome back to the another video session of Information Technology of Standard 5. We will start our lesson number 3, that is storage. Okay. Storage of data, program and information is one of the most important function of a computer. तर बघा एखाद्या कॉम्प्युटरचं महत्त्वाचं फंक्शन काय, कोणता पण डेटा जो आहे किंवा इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टोअर करणे. अ कॉम्प्युटर कॅन स्टोअर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा इन इट्स मेमरी. आणि कॉम्प्युटर जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात डेटा स्टोअर करू शकतो. दिस डेटा कुड बी टेक्स्ट, पिक्चर ऑर इव्हन साऊंड. आणि हा डेटा काय असू शकतो बघा, टेक्स्ट पण असू शकतात, पिक्चर पण असू शकतो आणि साऊंड पण असू शकतो. यू कॅन यूज दिस स्टोअर्ड डेटा वेन एव्हर यू वॉन्ट. आणि हा स्टोअर केलेला जो डेटा आहे हा तुम्हाला जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा तुम्ही वापरू शकता. देअर आर टू काइंड ऑफ स्टोरेज एरिया इन युअर कॉम्प्युटर. कॉम्प्युटरमध्ये जे स्टोरेज आहे हे दोन प्रकारचे असतात. फर्स्ट वन इज प्रायमरी मेमरी अँड सेकंड वन इज सेकंडरी मेमरी. दिस कॅन बी क्लिअरली अंडरस्टूड फ्रॉम द फॉलोइंग इलिस्ट्रेशन. तर बघा दोन प्रकारचे स्टोरेज असतात. फर्स्ट आहे प्रायमरी मेमरी अँड सेकंड आहे सेकंडरी मेमरी. तर याच्याबद्दल आपण बघू शकतो. तर बघा स्टोरेजचे दोन प्रकार, प्रायमरी मेमरी अँड सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरीत काय ते RAM रॅम, ROM रोम. आणि सेकंडरी मेमरीत बघा हार्ड डिस्क, CD, DVD आणि USB फ्लॅश ड्राईव्ह. तर सगळ्यात पहिले आपण प्रायमरी मेमरी बघूया. प्रायमरी मेमरी इज ऑल्सो नोन ॲज अ मेन मेमरी ऑर अ इंटरनल मेमरी. देअर आर टू काइंड्स ऑफ प्रायमरी मेमरी. तर बघा प्रायमरी मेमरीला आपण दुसऱ्या भाषेत प्रायमरी मेमरी किंवा इंटरनल मेमरी सुद्धा म्हणतो. आणि ह्या किती प्रकारच्या असतात, दोन प्रकारच्या. कोणते आहे ते, फर्स्ट वन इज रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी. सेकंड वन इज रोम, रीड ओनली मेमरी. तर आपण रॅम आणि रोम बद्दल थोडं समजून घेऊया. रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी. रॅम इज अ टेम्पररी मेमरी. तर बघा ही कशी मेमरी आहे, टेम्पररी आहे, म्हणजे थोडा वेळ राहील आणि चालली जाणार. डेटा, प्रोग्राम अँड इन्फॉर्मेशन इज स्टोअर्ड इन रॅम इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल पल्सेस. आणि कोणता पण डेटा, प्रोग्राम किंवा इन्फॉर्मेशन जे आहे ते इलेक्ट्रिकल पल्सेसच्या रूपामध्ये आपल्या रॅममध्ये स्टोअर्ड असते. Hence, anything stored in RAM will remain stored there only as long as electric power is supplied to the computer. तर बघा इलेक्ट्रिक पल्सच्या फॉर्ममध्ये स्टोअर असल्यामुळे जोपर्यंत आपल्या कॉम्प्युटरला इलेक्ट्रिक सप्लाय मिळेल तोपर्यंतच त्याची मेमरी राहील. आणि इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाल्यावर ती डिलीट होऊन जाणार. इफ देअर इज अन इंटरप्शन इन द पॉवर सप्लाय ऑर इफ you accidentally switch off the computer, you will lose all the data stored in the RAM. आणि इलेक्ट्रिकल पल्सेसच्या फॉर्ममध्ये सेव्ह असल्यामुळे जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर बंद कराल तेव्हा रॅममधला जो पूर्ण डेटा आहे तो डिलीट होऊन जाणार. You cannot retrieve the lost data even if the power supply is restored or you switch on your computer again. Hence RAM is temporary memory. आणि बघा एकदा बंद झालं तर सप्लाय गेला म्हणजे तुमच्या मेमरीचे इलेक्ट्रिकल पल्सेस लॉस झाले, त्यामुळे तुमची मेमरी डिलीट झाली. नंतर तुम्ही कॉम्प्युटर सुरू केला किंवा लाईन परत जरी आली तरी तुमचा डेटा परत येणार नाही. कुठला, रॅम मधला. इन रॅम इन्फॉर्मेशन इज स्टोअर्ड युझिंग बिट्स. रॅम मध्ये इन्फॉर्मेशन या बिट्सच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर्ड असते. बायनरी डिजिट 0 और 1. बिट्स म्हणजे काय, बायनरी डिजिट 0 आणि 1. दस अ बीट कॅन कंटेन ओनली 2 डिजिट, 0 अँड 1. आणि बीटमध्ये किती डिजिट असतात, 2, 0 आणि 1. दिस मेथड ऑफ युझिंग ओनली 2 डिजिट इज कॉल्ड बायनरी सिस्टीम. आणि अशी मेथड जी फक्त 2 नंबर यूज करते, 0 आणि 1, त्या सिस्टीमला आपण बायनरी सिस्टीम असे म्हणतो. A number or a letter you enter using the keyboard in stored in the RAM using 8 bits. A group of 8 bits is called a byte. आणि बघा असे 8 बीट जेव्हा स्टोअर होतात तेव्हा त्यात 1 बाईट स्टोअर होते. 8 बीट म्हणजे 1 बाईट असे याचा अर्थ आहे. तर बघा 1 कॅरेक्टर, नंबर किंवा लेटर इज इक्वल टू 8 बिट्स म्हणजे 1 बाईट. जेव्हा तुम्ही एक कॅरेक्टर किंवा एक नंबर टाईप करता तर तो 8 बीटचा असतो. 1 बीट म्हणजेच किती, 1 बाईटचा असतो. चला आता सेकंड मेमरीकडे बघूया. ROM रोम, रीड ओनली मेमरी. रोम स्टोअर्ड प्रोग्राम विच टेल्स द कॉम्प्युटर हाऊ टू वर्क. रोममध्ये असे प्रोग्राम स्टोअर असतात जे कॉम्प्युटरला कसं काम करायचं ते सांगतात. फॉर एक्झाम्पल, वेन यू स्विच ऑन द कॉम्प्युटर इट इज रोम दॅट सेंड द नेसेसरी इन्स्ट्रक्शन टू द CPU टू गेट गोईंग. आणि जसं उदाहरण दिलं तर तुम्ही कॉम्प्युटर जेव्हा सुरू करता तेव्हा रोम हे तुमच्या CPUला सांगतं की कसं काम करायचं आहे, किंवा रोममधून CPUला माहिती मिळते कारण की त्यामध्ये ते डेटा स्टोअर असतो. ॲज द नेम सजेस्ट, प्रोग्राम्स इन रोम कॅन ओनली बी रीड. आणि जसं नेम सजेस्ट केलं आहे
रीड ओनली मेमरी, त्यामुळे रोम मधले जो डेटा आहे हा फक्त कोणी पण रीड करू शकतं. दिस इन्स्ट्रक्शन कॅन नॉट बी चेंज अँड दे विल नॉट बी लॉस्ट इवन इफ देअर इज अ इंटरप्शन ऑफ पॉवर सप्लाय ऑर कॉम्प्युटर इज ॲक्सिडेंटली स्विच ऑफ. आणि हा जो डेटा आहे रोम मधला हा कोणी चेंज करू शकत नाही आणि तो कोणत्याही प्रकारचा लॉस होत नाही. पॉवर सप्लाय केलं किंवा तुमचं कॉम्प्युटर चुकून तुम्ही बंद केलं तरी पण रोम मधला डेटा डिलीट होणार नाही. तर आता आपण दुसऱ्या मेमरीकडे बघूया, सेकंडरी मेमरी. सेकंडरी मेमरी इज ऑल्सो नोन ॲज अ एक्सटर्नल मेमरी. सेकंडरी मेमरीजला आपण एक्सटर्नल मेमरी सुद्धा म्हणतो. डेटा स्टोर्ड इन द रॅम is in the form of electrical pulses and this data will remain stored only as long as electric power is supplied to the computer. ज्या प्रकारे रॅम मधला डेटा फक्त जोपर्यंत तुमचा कॉम्प्युटर सुरू आहे त्या तोपर्यंत स्टोअर राहतो, कारण की तो जो डेटा आहे तो इलेक्ट्रिकल पल्सेसच्या फॉर्ममध्ये स्टोअर्ड असतो. यू मे लूज ऑल द डेटा इफ देअर इज अन इंटरप्शन इन पॉवर सप्लाय ऑर यू ॲक्सिडेंटली स्विच ऑफ द कॉम्प्युटर. तुमचा डेटा लॉस होणार, कधी लूज होणार, जेव्हा तुम्ही ॲक्सिडेंटली कॉम्प्युटर बंद करणार किंवा तुमचा पॉवर सप्लाय म्हणजे तुमच्या इकडची लाईट किंवा लाईन जाणार त्यावेळी तो बंद होणार. सम डेटा ऑर इन्फॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲट सो इट नीड टू बी स्टोर्ड इन परमनंट बेसिस. तर तुमचा कॉम्प्युटरमधला काही डेटा जो आहे खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे त्याला परमनंट स्टोअर करणं हाच एक उपाय असतो. सच इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड इन सेकंडरी मेमरी ऑन अ कॉम्प्युटर. आणि अशा प्रकारची इन्फॉर्मेशन जी तुम्हाला परमनंट स्टोअर करायची आहे ती तुमच्या सेकंडरी मेमरीमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. द मोस्ट कॉमनली यूज एक्सटर्नल स्टोरेज डिव्हाइसेस आर. सगळ्यात कॉमनली यूज जे एक्सटर्नल स्टोरेज डिव्हाइस ते खालील दिलेले आहे. फर्स्ट वन आहे हार्ड डिस्क, सेकंड आहे CD, थर्ड आहे DVD आणि फोर्थ आहे USB फ्लॅश ड्राईव्ह. तर कोणते 4 डिव्हाइस आहे सेकंडरी मेमरीतले बघा, हार्ड डिस्क, CD, DVD आणि USB फ्लॅश ड्राईव्ह. तर सगळ्यात पहिले बघूया हार्ड डिस्क. द हार्ड डिस्क इज अ स्मॉल मॅग्नेटिक डिस्क इन्क्लोज इन द सील्ड बॉक्स कॉल्ड हार्ड ड्राईव्ह. तर बघा इथे तुम्हाला एक डिस्क दिसत आहे, ही एक मॅग्नेटिक डिस्क असते आणि या बॉक्समध्ये सील केलेली असते आणि या बॉक्सला आपण हार्ड ड्राईव्ह सुद्धा म्हणतो. द हार्ड डिस्क ड्राईव्ह इज हाऊस्ड इनसाइड अ CPU बॉक्स. आणि ही जी हार्ड डिस्क ड्राईव्ह आहे ही CPU बॉक्सच्या आतमध्ये फिट केलेली असते. द कॉम्प्युटर कॅन रीड फ्रॉम और राईट ऑन द हार्ड डिस्क. आणि कॉम्प्युटर हा हार्ड डिस्क मध्ये रीड पण करू शकतो आणि राईट पण करू शकतो. ओके, तर बघा काय काय असते आपल्या हार्ड डिस्क मध्ये. बघूया इथे कवर माउंटिंग होल्स. इथे कवर माउंटिंग होल्स आहे, बेस कास्टिंग आहे, स्पिंडल आहे म्हणजे त्याच्यामुळे फिरते ते, स्लायडर आहे याच्यामुळे आपण जिथे पण रीड करायचा तो स्लाइड हलतो, ॲक्च्युअल आर्म आहे, ॲक्च्युअल ॲक्सिस आहे, ॲक्च्युएटर आहे, SCSI इंटरफेस कनेक्टर आहे, जम्पर पिन्स आहे, जम्पर आहे, पॉवर कनेक्टर, टेप सील, रिबन केबल, अटॅच हेड टू लॉजिक बोर्ड, केस माउंटिंग होल. अशा प्रकारे इथे तुम्हाला नावं दिलेले आहे हार्ड डिस्कच्या कंपोनंटचे. द हार्ड डिस्क स्टोर ऑल द इन्फॉर्मेशन ऑन इट्स मॅग्नेटिक एरिया. हार्ड डिस्क जी आहे ही त्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन जसा जो मॅग्नेटिक एरिया दिसत आहे याच्यामध्ये स्टोअर करतो. अँड सो इन्फॉर्मेशन स्टोअर्ड इन द हार्ड डिस्क विल नॉट बी इरेज इवन इफ देअर इज अ इंटरप्शन इन पॉवर सप्लाय ऑर इफ द कॉम्प्युटर इज स्विच ऑफ. आणि या मॅग्नेटिक एरियामध्ये स्टोअर्ड असल्यामुळे तुमचं कॉम्प्युटर बंद पडलं तरी किंवा तुमची लाईन एकदम अचानक गेली तरी तुमचा डेटा लॉस होणार नाही. हे द हार्ड डिस्क इज अ परमनंट स्टोरेज डिव्हाइस. आणि यामुळे हार्ड डिस्क जी आहे तुमची परमनंट स्टोरेज डिव्हाइस आहे. नेक्स्ट टॉपिककडे वळूया. नेक्स्ट इज CD. द CD इज अ स्मॉल डिस्क. CD म्हणजे काय, स्मॉल डिस्क असते एक छोट्या आकाराची, विच इज इन्सर्टेड इंटू ऑप्टिकल ड्राईव्ह. तुमचा जो ऑप्टिकल ड्राईव्ह आहे कॉम्प्युटरचा त्यामध्ये ती आपल्याला इन्सर्ट करावी लागते. द ऑप्टिकल ड्राईव्ह इज फिक्स इन द CPU बॉक्स. आणि ऑप्टिकल ड्राईव्ह कुठे असतो, तुमच्या CPU बॉक्समध्ये फिक्स असतो. द कॉम्प्युटर कॅन रीड राईट द CD युझिंग द ऑप्टिकल ड्राईव्ह. कॉम्प्युटर जो आहे हा ऑप्टिकल ड्राईव्हच्या मदतीने CD रीड किंवा राईट करू शकतो. द CD इज अ परमनंट स्टोरेज डिव्हाइस. आणि CD पण कसं स्टोरेज आहे, हे परमनंट स्टोरेज डिव्हाइस आहे. CD म्हणजे आपला कॉम्पॅक्ट डिस्क येते, याचा लॉंग फॉर्म कॉम्पॅक्ट डिस्क. एनी इन्फॉर्मेशन स्टोअर्ड इन द CD कॅन नेव्हर बी इरेज. कोणती पण इन्फॉर्मेशन जी तुम्ही CD मध्ये स्टोअर्ड केली आहे ती तुम्ही डिलीट करू शकत नाही. द CD इज रिमूवेबल बट इट कॅन नॉट स्टोअर मोर डेटा दॅन द हार्ड डिस्क.
सी डी ही रिमूवेबल असते, पण हार्ड डिस्क एवढा डेटा सी डीमध्ये आपल्याला स्टोअर करता येत नाही. अ सी डी इज स्लोअर दॅन द हार्ड डिस्क. आणि सी डी ही बाहेरून आपल्याला कॉम्प्युटरमध्ये टाकावी लागते, त्यामुळे ही स्लोअर असते. सेकंड वन इज डी व्ही डी. तर बघा सी डी डी व्ही डी जवळपास तुम्हाला सारखेच दिसते. डी व्ही डी, नाउडेज डी व्ही डी इज मोर पॉप्युलर दॅन सी डी. आजकाल डी व्ही डी ही सी डीवरून खूप जास्त पॉप्युलर आहे. डी व्ही डी लुक्स लाईक अ सी डी. डी व्ही डी ही सी डी प्रमाणेच दिसते. And like the CD, a DVD is also inserted in the optical drive, which is fixed in the CPU box. आणि DVD ही CD प्रमाणेच ऑप्टिकल ड्राईव्ह मध्ये टाकावी लागते, जो CPU बॉक्स मध्ये फिक्स असतो. DVD कॅन स्टोअर मोर दॅन अ CD. आणि DVD मध्ये CD वरून पुष्कळ जास्त प्रमाणात डेटा स्टोअर करता येतो. आवर नेक्स्ट स्टोरेज डिव्हाइस इज USB फ्लॅश ड्राईव्ह किंवा पेन ड्राईव्ह. तुम्हाला पेन ड्राईव्ह माहीतच असेल. तर पेन ड्राईव्ह पण काय आहे, परमनंट स्टोरेज डिव्हाइस आहे. USB फ्लॅश ड्राईव्ह इज अ व्हेरी स्मॉल स्टोरेज डिव्हाइस. USB फ्लॅश ड्राईव्ह जो आहे हा खूप छोटा स्टोरेज डिव्हाइस असतो, विच यू कॅन इझिली कॅरी इन युअर पॉकेट. आणि तो तुमच्या खिशामध्ये तुम्ही इझिली कॅरी करू शकता किंवा घेऊन जाऊ शकता. इट इज स्मॉलर, फास्टर अँड कॅन स्टोअर मोर डेटा. हा छोटा असतो, फास्ट असतो आणि खूप सारा डेटा यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. इट कॅन बी प्लग इन टू एनी कॉम्प्युटर विथ द USB ड्राईव्ह. आणि कोणत्या पण कॉम्प्युटरला, ज्या कॉम्प्युटरला USB ड्राईव्ह आहे त्या कॉम्प्युटरमध्ये तुम्ही पेन ड्राईव्ह किंवा USB फ्लॅश ड्राईव्ह तुम्ही अटॅच करू शकता. सो स्टुडंट, अवर लेसन नंबर 3 दॅट इज स्टोरेज इज कम्प्लिटेड, अँड द एक्सरसाइज ऑफ दिस लेसन we'll solve in our next video session. Till then, stay home, stay safe.